दास म्हणता, माते कशाचे भय, रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवनत्रयी तुझ विणा, नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी, तू तात मी बालक. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे. अपत्या परी पाजवी प्रेमरसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो, नमस्कार. सद्गुरु समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा या हेतूने आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी आपल्याला संत समागम फेसबुक लाईव्ह पेज हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे. सध्या आपण या व्यासपीठाच्या माध्यमाद्वारे राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी यांच्या जुना दासबोध अर्थात 21 समासी या ग्रंथाचं चिंतन करतो आहोत, अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहोत. 21 समासी दासबोधातील सध्या आपण 16वा समास पाहत आहोत आणि काल आपण ओवी क्रमांक 29 पर्यंत आलो होतो, ज्या ठिकाणी शिष्याने आपल्या सद्गुरूंना प्रश्न विचारलाय की तुम्ही म्हणता तसं त्याप्रमाणे मी माझी वृत्ती विशाल करीन, व्यापक करीन, हे सगळं मला जमेल का? आणि हे सगळं केल्यानंतर त्या विश्वाचं अंतःकरण किंवा त्या समाजाचं मन त्या विश्वमनाशी माझं मन एकरूप कसं होईल? तरी स्वामी म्या काळजी करावे, विश्वाचे अंतर कैसे जाणावे, हरद्र न कळता व्हावे लटिकेची विश्वरूप. मला ते अंतःकरण कसं सांभाळता येईल याची काही मला थोडी जरा फोड करून सांगा, असा प्रश्न काल आपण पाहिला. शिष्यानी या 16व्या समासातील गुरु शिष्य संवाद ज्या समासाचं नाव आहे 29व्या ओवीमध्ये
विचारलेला आहे. समर्थ पुढच्या 6 ओव्यामध्ये त्याच्या मनात आलेली जी शंका आहे ती निरसन करण्याचा प्रयत्न करतायत. समर्थ रामदास स्वामी काय सांगतात ते आपण पाहूया. श्रीराम समर्थ श्रीराम. ऐक गाये शिष्या मंदमती, तुझी अद्याप न फिटे भ्रांती. नसताची विकल्प चित्ती, धरिला तुवा सदृढ श्रीराम. विश्वाचे अंतर तुझ कळले, आणि सत्तेचे वैभव हातासी आले. तरी तुझे स्वरूप झाले, विचारिता सगुण की श्रीराम. जाणीवती तुकी जाण माया, ते क्षणभंगूर जाईल विलया. तुझे स्वरूप मायातीत वाया, सिणसी अविवेके श्रीराम. शिष्या विश्वरूपी तुझ म्हणावे, हे विपरीत परिवाटे बोलावे. परी तुवा विवेके करुणी पहावे, विश्वरूपी मी कैसा श्रीराम. रूपती तुके नाशिवंत, विश्वरूपासी होईल अंत. म्हणून तू सतत, विश्वरूपाही वेगळा श्रीराम. जाणीवती तुकी विचारिता काही, स्वरूपी तो दिसत नाही. जाणीव हे माया पाही, तरी तू काय माया रे शिष्या श्रीराम. या 6 ओव्यांमध्ये समर्थ रामदास स्वामी आपल्या शिष्याला त्यांनी जो प्रश्न विचारला की मी वृत्ती व्यापक करीन, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे माझी वृत्ती विशाल करीन, पण ते सकळांचं हरद्र कसं अंतर्यामी घ्यावं ते मला कसं जमेल. शिष्य जो विचारतोय त्यामध्ये ते सगळं विश्वमनाचं हरद्र त्याला आपल्या अंतःकरणात घ्यायचंय. आपल्या लक्षात आलंय का की तो समर्थांना जेव्हा सद्गुरूंना प्रश्न विचारतो तेव्हा त्याचं अस्तित्व तो टिकवून ठेवतोय. मला कसं जमेल असं तो विचारतोय. आणि बरोबर या वर्मावर समर्थांनी बोट ठेवलंय. समर्थ म्हणतात, अरे वेड्या, आपुलकीचा शब्द आहे, ममतेचा शब्द आहे. समर्थांनी या ठिकाणी शब्द वापरलाय मंदमती. आपण जसं आपल्या लहान बाळाला म्हणतो, आपल्या मुलाला म्हणतो एखादी गोष्ट समजावून सांगण्यासाठी, अरे वेड्या तुला एवढं समजत नाहीये, तसं समर्थ आपल्या शिष्याला म्हणतात, ऐक गाये शिष्या मंदमती. अरे वेड्या तू ऐकून तर घे, तू माझं नीट ऐक. तुझी अद्यापी न फिटे भ्रांती, तुझी भ्रांतीच फिटली नाही अजून. तुला मी वारंवार सांगतो आहे की तुझं अस्तित्व टाकून दे, तुझ्यातला मीपणा टाकून दे, पण तू पुन्हा पुन्हा तो मीपणा धरतोस. मला कसं जमेल, मला कसं करता येईल, मला कसं समजेल, तुझ्यातला मी जातच नाहीये. नसताची विकल्प चित्ती, धरीला तुवा सदृढ. अरे नको ती भानगड तू अडकवून ठेवली आणि त्यावर ठामपणे बसलास. तुझा सगळा विचार तिकडेच आहे की मला ते विश्वमानाचं हरद्र कसं अंतःकरणात उतरवता येईल, मला समाजातल्या लोकांचं त्यांच्या अंतःकरण मला कसं जाणता येईल. ही तुला भ्रांती आहे, याची तुला प्रश्न पडलेला आहे. विश्वाचे अंतर तुझं कळले आणि सत्तेचे वैभव हाताशी आले. तरी तुझे स्वरूप झाले विचारिता सगुण की. अरे थोडा विचार तर कर. मी तुला म्हणतोय की तू मी पण विरहित साधना कर, तू तुझं अस्तित्व टाकून दे, पण तू तर त्याला वरचेवर घट्ट धरत चाललास. विश्वाचे अंतर तुझं कळले, तू विश्वव्यापी झालास, मान्य आहे. सत्तेचे वैभव हाताशी आले, त्या ब्रह्माची सत्ता सगळी तुझ्या हातात आली. तरी तुझे स्वरूप झाले विचारिता सगुण की. म्हणजे तुला निर्गुणाकडे मी नेण्याचा प्रयत्न करतोय, पण तू सगुणालाच धरून ठेवलंस. तुला ते सगळं आकळून घ्यायचं आहे आणि ते तुला कसं जमेल हा तुझा प्रश्न मला विचारतो तू. आपल्याला माहिती आहे 200 समासी दासबोधामध्ये
समर्थांनी चतुर्दश ब्रह्म नावाचा एक समास लिहिला. 14 ब्रह्म त्यामध्ये सांगितले. त्यामध्ये एक ब्रह्म आहे, 6वं ब्रह्म सत्ता ब्रह्म. आणि ते सुद्धा नाशिवंत आहे, माईक आहे असं समर्थ सांगतात. कुठलीही सत्ता असेल, कुठलंही वैभव असेल, ते नाशिवंत आहे. केवळ परब्रह्म स्वरूप एकच एक अविनाशी तत्व आहे. समर्थ म्हणतात, माये विरहित सत्ता परमार्थे वीण जायता, अवघे वीण चैतन्यता कोणास आली श्रीराम. सत्ता चैतन्यता साक्षी सर्व ही गुणाच पासी, ठाईचे निर्गुण त्यासी गुण कैचे श्रीराम. माये विरहित सत्ता. सद्गुरूंच्या आरतीमध्ये आपण काय म्हणतो? माये विणवी, माये विण माहेर. आमचं माहेर आहे, पण तिथं माया नाहीये. माये विरहित सत्ता पदार्थे वीण जाणता, अविद्ये वीण चैतन्यता कोणास आली. चैतन्य यायचे म्हणजे ते त्या पंचभौतिक देहाला घेऊन येणार आहे. आणि त्यामध्ये अविद्या आहे, दृश्य विश्वाला खरं मांडणारी एक शक्ती आहे. समर्थ पुढे म्हणतात, सत्ता चैतन्यता साक्षी सर्व ही गुणाच पाशी. सगुणामध्येच या सगळ्या गोष्टी होतात. आपल्याला माहिती आहे, स्थूल सूक्ष्म कारण महाकारण हे 4 ध्येय आहेत. अवस्था आहेत, जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि साक्षी अवस्था. मी ब्रह्मही पाहतो आहे आणि मी दृश्य विश्वही पाहतो आहे. पण हे केव्हा होऊ शकतं? जेव्हा सगुणात असेल तर होऊ शकतं. म्हणून समर्थ म्हणतात, सर्व ही गुणाच पासी, ठाईचे निर्गुण त्यासी गुण कैचे. पण जे मूळ तत्व आहे, परब्रह्म स्वरूप आहे, ते तर निर्गुण आहे. त्याच्याजवळ कुठलाही भाव नाही, कुठली वृत्ती नाही. आता तू हे मनामध्ये आणू नकोस की हे मला कसं जमेल. समर्थ पुढे म्हणतात, जाणीव तितुकी जाण माया, ते क्षणभंगूर जाईल विलया. तुझे स्वरूप मायातीत वाया, सिणसी अविवेके. सद्गुरु स्तवनामध्ये समर्थ म्हणतात, जेथे माया स्पर्शो शकेना, जिथं मायेचा स्पर्श सुद्धा होऊ शकत नाही, असं ते परब्रह्म स्वरूप आहे, असं ते सद्गुरु तत्व आहे. तुला मी तिकडे पाठवतोय, पण तू बेट्या त्या सगुणातच अडकून बसलास. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात, ऐक गाय शिष्या मंदमती. अरे वेड्या, तुला मी एवढं सांगतो तरी तुझ्या लक्षात येत नाहीये. शिष्या विश्वरूपी तुझं म्हणावे, हे विपरीत परी वाटे बोलावे. परित्वा विवेके करुनी पाहावे, विश्वरूपी मी कैसा. ज्या ठिकाणी रूप आलंय ते दृश्य आहे, ते नाशिवंत आहे. रूप, रस, गंध या सगळ्या गोष्टी कुठल्या आल्या? जेव्हा आपण हे पंचीकरण करतो, तत्वांचं निरसन करतो, तेव्हा त्याचा आपण अभ्यास केलेला आहे. समर्थ म्हणताय, शिष्या विश्वरूपी तुझं म्हणावे. तू स्वतःला जर त्या विश्वरूपाला मी नटलो आहे असं जर म्हणशील, म्हणजे तू आहेस आणि विश्वरूप दृश्य विश्वही आहे, म्हणजे तुझं रूप आहे. आणि रूप हे नाशिवंत आहे, कुठल्या क्षणी ते संपेल याचा नेम नाही आहे. आपण पाहिलं, तळीये गावामध्ये महाडजवळ लोक झोपलेलेत रात्री. अचानक पाणी वाढायला लागलं. नदीला भरती आली की दरवर्षी पावसाळ्यामध्ये पाणी वाढतं. फूट, 2 फूट, 3 फुटापर्यंत पाणी येतं. लोक तसे बेसावध होते आणि ती दरड कोसळली. 25-30 लोक त्या दरडीखाली गेले. गावामध्ये 12 फुटापर्यंत पाणी चढलं. किती हाहाकार झाला. क्षणभंगूर आहे. 24 तासात सगळं पाणी उतरलं. पण अजूनही बऱ्याच ठिकाणी दिवे आलेले नाहीयेत, वीज पोचलेली नाहीये.
आजची ही परिस्थिती आहे. 15 दिवसानंतर सुद्धा महाड जवळ. म्हणून समर्थ म्हणतात, रूप तितुके नाशिवंत, विश्वरूपासी होईल अंत. तुझं रूप काय आणि विश्वाचं रूप काय? अहो, ब्रह्मादी देवांना सुद्धा प्रलयाच्या खाली, प्रलयाच्या वेळी अंत आहे, नाशिवंत आहेत हे सगळे. ब्रह्मा, विष्णू, महेश, समर्थांच्या शब्दामध्ये हे सगळे ऐलीकडे आहेत. त्यांना सुद्धा नाश आहे, त्यांना सुद्धा मृत्यू आहे. त्यांना जर मृत्यू आहे तर तुझ्या स्वरूपाचं काय घेऊन बसला तू? रूप तितुके नाशिवंत, विश्वरूपाशी होईल अंत. म्हणून या तू सतत विश्वरूपाही वेगळा. तू या विश्वरूपापेक्षा वेगळा आहेस. यात अडकू नको तू. समर्थ आपल्या शिष्याला सांगतायत, जे जे रूप आणि नाम, तो तो अवघाची भ्रम. नामरूपातीत वर्म, अनुभवी जाणावे श्रीराम. आता एवढं तुला मी ज्ञान दिलंय. 16व्या अध्यायापर्यंत आपण जुन्या दासबोधाच्या आलेलो आहोत आणि तरी अजून तू त्या नाम आणि रूपामध्ये अडकून बसलास. समर्थांनी पुढे 200 समासी दासबोधामध्ये सांगितलं, जे जे रूप आणि नाम, ज्याला ज्याला नाव प्राप्त झालेलं आहे आणि ज्याला ज्याला रूप आहे, आकार आहे, रंग आहे, तो तो अवघाची भ्रम. हे सगळं माईक आहे, मिथ्या आहे. हे केवळ दिसतंय. नाम रूपातीत वर्म, तुझं खरं वर्म काय? तुझं मूळ स्वरूप काय? नाम आणि रूपाच्या पलीकडे. आपल्याला कोणी विचारलं नाव काय, आपण आपलं नाव सांगतो. मग त्या माणसाच्या समोर आपली आकृती येते. आपण सडपातळ आहोत, उंच आहोत, बुटके आहोत, रंगाने काळे आहोत, गोरे आहोत, दिसायला कसे आहोत. आपण नाव उच्चारल्याबरोबर त्या माणसाच्या समोर आपलं चरित्र येतं, ते चित्र येतं. समर्थ म्हणतात, हे नाम आणि रूप या दोन्ही गोष्टी नाशिवंत आहेत. जाणीव तितुकी विचारिता काही, स्वरूपी तो दिसत नाही. अरे, परब्रह्म स्वरूपाला जाणीव नाहीये. तू जे आत्ता म्हणतो आहेस की मी अगदी विशाल झालोय, मी माझं व्यापक स्वरूप धरलंय, तू आलास कुठून? प्रकृती आणि पुरुष या दोघांमध्ये समर्थ विचारतात की तिसरा चोरू आणीला कुठून? दोनच गोष्टी आहेत, एक पुरुष आहे आणि एक प्रकृती आहे. हा मी नावाचा तिसरा चोर कुठून आला मध्ये? समर्थांनी दासबोधामध्ये प्रश्न विचारलेला आहे. जाणीव तितुकी विचारिता काही, स्वरूपी तो दिसत नाही. परब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी जाणीव नाहीये आणि नेणीवही नाहीये. जाणीव हे माया पाही, तरी तू काय माया रे शिष्या? तुझं स्वरूप मायेमध्ये कसं असेल? तुझं स्वरूप माईक कसं असेल? तुझ्या का लक्षात येत नाहीये? समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, जाणे ब्रह्म जाणे माया, ते एक जाणावी तुर्या. सर्व जाणे म्हणून या, सर्व साक्षिणी श्रीराम. वृत्ती रहित जे ज्ञान, तेची पूर्ण समाधान. जेथे तुठे अनुसंधान, माया ब्रह्मीचे श्रीराम. जाणे ब्रह्म जाणे माया. मी ब्रह्म स्वरूपाची प्रचिती घेतो आणि मला हे दृश्य विश्व सुद्धा दिसतंय. दोन गोष्टी कशा दिसतील? एक तर भगवंत दिसला पाहिजे, नाही तर दृश्य विश्व तरी दिसलं पाहिजे. सगळ्यांना विचारलं गुरुजींनी, त्या झाडावर तुला काय दिसतंय? प्रत्येकाने सांगितलं, मला झाड दिसतंय, झाडाच्या फांदीवर एक पक्षी बसलेला आहे आणि मला त्याचा डोळा दिसतोय. केवळ अर्जुन असा होता की त्यांनी आपल्या गुरुजींना सांगितलं, गुरुजी मला काहीही दिसत नाही, मला फक्त तो डोळा दिसतोय. प्रेम की गली अति साकरी, उसमें दो ना समाये. मला भगवंतही दिसेल आणि मी पण दिसेल, मला दृश्य विश्वही दिसेल आणि परब्रह्माचं स्वरूपही दिसेल. हे चुकीचं आहे.
समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, जाणे ब्रह्म जाणे माया, या दोन्ही गोष्टी जर तुला समजत असतील, ते एक जाणावी तुर्या, तुर्येच्या पलीकडे जायला समर्थ सांगतात. आणि ती अवस्था आहे उन्मनी अवस्था. तुर्येमध्ये मी दृश्य विश्वही पाहतो आणि परब्रह्म स्वरूपही पाहतो. समर्थांना उन्मनी अवस्था अपेक्षित आहे की जिथं दृश्य विश्व सगळं लयाला गेलंय, केवळ परब्रह्म स्वरूपामध्ये विलीन झालेल्या अवस्थेत माझं अस्तित्व संपलेलं मी असं आहे, अशी अवस्था समर्थांना अपेक्षित आहे. वृत्तीरहित जे ज्ञान, तेची पूर्ण समाधान. साधूचे लक्षण निश्चयाचे विमळ ज्ञान समर्थ सांगतात. साधूचं मुख्य लक्षण काय? साधूचे मुख्य लक्षण निश्चयाचे विमळ ज्ञान. त्याला कुठलं ज्ञान आहे? बहुधा ज्ञान नाहीये. कपडे खरेदीचं ज्ञान नाही, सोने खरेदीचं ज्ञान नाही, वस्तू खरेदीचं ज्ञान नाही, अश्वपरीक्षा नाही, काही माहीत नाही त्याला. त्याला विमळ ज्ञान माहितीये. आणि ज्या ठिकाणी कुठलाही शंका नाहीये, कुठलाही प्रश्न नाही, कुठलाही किंत नाहीये, कुठली आशंका नाहीये, निश्चयाचे विमळ ज्ञान. समर्थ या ठिकाणी म्हणतायत वृत्तीरहित जे ज्ञान. कुठली वृत्ती आमच्या अंतःकरणात उपजली नाही पाहिजे. दोन विचारांच्या मध्ये काही क्षण सुद्धा नव्हे, फ्रॅक्शन ऑफ सेकंड, अशी एक अवस्था असते की ज्या ठिकाणी आमची निर्वृत्त अवस्था असते. मी बऱ्याच वेळा आपल्याला सांगतो की योग साधनेमध्ये योग शिक्षक योग निद्रा घ्यायला सांगतात. आणि तेव्हा ते सांगतात की तुम्ही पाठीवर झोपून राहा, डोळे मिटून घ्या, मान एका बाजूला कलंटी ठेवा, हात उघडे ठेवा, पायांमध्ये 1 फुटाचं अंतर ठेवा. सगळ्यात महत्वाचं ते सांगतात, कुठलाही विचार मनात आणू नका. आलेल्या विचारांवर पुन्हा पुन्हा विचार करू नका. कुठली अवस्था आहे सज्जनो? ही निर्वृत्ती अवस्था आहे. आणि काही क्षण आपल्यासारख्या साध्या लोकांना सुद्धा, जे योग साधक आहेत त्यांना तर ते कायम जाणवतं. आपल्याला सुद्धा क्षणिक एक अशी झुळूक येऊन जाते की तेव्हा आपण निर्वृत्त होतो आणि आपल्याला असं वाटतं की आपण एकदम विरळ झालेलो आहोत, आपण एकदम वेटलेस झालेलो आहोत. आणि कुठल्याही क्षणी आपण आकाशामध्ये विहार करू शकतो. मग उगीच आपल्याला वाटतं की खरंच का असं काही झालंय का, माझे हातपाय हलतायत का नाही, म्हणून आपण बोट हलवतो, पाय हलवतो. ही निर्वृत्ती अवस्था आणि कायम अशी समर्थांना या योग साधनेतून अपेक्षित आहे. समर्थ म्हणतात वृत्तीरहित जे ज्ञान, तेची पूर्ण समाधान, जेथे तुटे अनुसंधान माया ब्रह्मीचे. सगळं अनुसंधान तुटलं पाहिजे. ठाकूरांना थोरल्या भावानी कलकत्त्यात नेलं. तिथल्या ज्या राणी होत्या त्या राणींनी काली मातेचं मंदिर उभा केलेलं होतं. रामकृष्ण परमहंसांच्या थोरल्या भावानी रामकृष्णांना सांगितलं, आता ही आपली आई आहे बरं का. आणि रामकृष्ण परमहंस आपली आई समजून त्या देवीची पूजा करायची. तासन तास पूजा चालायची. तिथला जो मॅनेजर होता, व्यवस्थापक होता, तो म्हणाला, अरे हे काय पागल आदमी है क्या, घंटो पूजा करते रहता है. लोक यायचे, पाहायचे, ठाकूरांचं कुठं तो लक्ष नाहीये, ते बोलतायत. लोकांना वाटायचं हे स्वतःला बोलतायत का. आणि मग लोक रस्त्याने ठाकूर निघाले की म्हणायचे, ए देखो ये पागल पुजारी जा रहा है. तासन तास पूजा करणाऱ्या रामकृष्ण परमहंसांना त्यांचे सद्गुरू जेव्हा भेटले, तोतापुरी महाराज, ते म्हणाले, काली मातीचे तुकडे तुकडे कर. अहो, आपण विचार करू शकतो का? आपण विचार करू शकत नाही की ज्या देवघरामध्ये, आपल्या घरातल्या देवघरामध्ये सकाळी 10-15 मिनिटांमध्ये ज्या देवांची आपण पूजा करतो, त्यांचे तुकडे करायचेत. आणि ठाकूर तर 24 तास त्या काली मातेच्या अनुसंधानात राहत असत. आणि तोतापुरी महाराज म्हणतात,
काली मातेचे तुकडे तुकडे कर. तो विचारच पचला नाही रामकृष्ण परमहंसांना. रामकृष्ण परमहंस समोर बसलेले आहेत. ठाकूर आणि रामकृष्ण परमहंस एका पर्णकुटीत आहेत, एका झोपडीमध्ये आहेत. रामकृष्ण परमहंसांनी इकडे तिकडे पाहिलं, काचेचा एक तुकडा दिसला. तो तुकडा त्यांनी हातात घेतला आणि रामकृष्णांच्या 2 भुवयांमध्ये जोरात फिरवला. रक्ताची धार लागली. रक्त सगळं नाकावरून तोंडातून असं खाली घोळायला लागलं. आता ही अवस्था, आणि रामकृष्ण परमहंसांनी आपल्या शिष्याला म्हणजे स्वामी विवेकानंदांना समोर बसून आपल्या पायाच्या अंगठ्याचा स्पर्श जेव्हा त्यांच्या कानाच्या पाळीला लावला, उजव्या कानाला लावला, तेव्हा स्वामी विवेकानंद जोरात ओरडले, म्हणाले, हे काय करताय तुम्ही? मला माझी आई आहे, मला माझी भावंड आहेत. पण तीच अवस्था ठाकूरांच्या बाबतीत घडतीये. केवळ पाय नव्हे तर काचेचा तुकडा 2 भुवयांच्या मध्ये फिरतो, रक्त व्हायला लागतं, तरी रामकृष्ण परमहंसांना दृश्य विश्वाचं भान राहत नाही. कुठली अवस्था आहे ही? समर्थ रामदासांना जी अपेक्षित आहे, वृत्तीरहित अवस्था. विवेकानंदांच्या बाबतीत नाही झालं. ते जोरात ओरडले, किंचाळले, तुम्ही हे काय करताय? पण तोच भाग आपल्याला रामकृष्ण परमहंसांच्या जीवनामध्ये दिसत नाही. कारण तोतापुरी महाराजांच्या जेव्हा तो काचेचा तुकडा फिरला तरी त्यांना देहभावना अस्तित्वात राहिलेली नाहीये. ज्ञानाच्या शस्त्रांनी, ज्ञानाच्या तलवारीनी, कुठलं ज्ञान आहे? आत्मज्ञान आहे. त्या आत्मज्ञानाच्या तलवारीनी सगुण काली मातेचे तुकडे तुकडे कर, असं साक्षी भावामध्ये असलेल्या रामकृष्णांना तो विचार पचला नाही. पण उन्मनी अवस्था जेव्हा प्राप्त झाली, निर्विकल्प समाधी जेव्हा प्राप्त झाली, तेव्हा कालीमाता राहिली नाही. अहो, स्वतः ठाकूर राहिले नाहीत ना. रक्ताचा ओघळ खाली चालू झाला आणि त्याची कुठलीही जाणीव रामकृष्ण परमहंसांना राहिली नाही. कारण साक्षी भाव हा सुद्धा एक वृत्तीचाच भाग आहे. मी पाहतोय, मी ब्रह्मालाही पाहतो आणि दृश्य विश्वालाही पाहतो. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये म्हणते, येथ अथिलपण तेची उणे, जाणपण तेची नेणे, मी झालो ऐसा म्हणे, तो काहीच नेणे. समर्थ जसं म्हणतात की मी ज्याला वाटतं की मी ब्रह्म पाहिलंय त्यांनी काहीच पाहिलेलं नाही. माऊली इथं सांगतेय, जेथ अथिलपण तेची उणे, मी आहे ही उणी भावना आहे. पुढे माऊली म्हणतीये, जाणपण तेची नेणे, मी त्या परब्रह्म स्वरूपाला जाणलंय म्हणजे काहीच जाणलेलं नाहीये. मी झालो ऐसा म्हणे. इथं शिष्य समर्थांना तेच सांगतोय, मी विश्वरूप झालो, समजा माझी वृत्ती व्यापक झाली, विशाल झाली. आता मला सांगा की इथं अंतःकरण जाणायचं पण आहे आणि तीच अवस्था माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलेली आहे 9व्या अध्यायामध्ये. येथ अथिलपण तेची उणे, इथं असणं हेच उणेपण आहे. मी माझ्या स्वरूपाला, परब्रह्म स्वरूपाला एका पंचभूतात्मक देहामध्ये अडकवून ठेवलं आणि त्यालाच मी सर्वस्व मानतो. पुढे माऊली म्हणतीये, जाणपण तेची नेणी. पुढची साधना करत करत साधकाला असं वाटायला लागतं की मी त्या परब्रह्म स्वरूपाला जाणलंय, त्याची प्रचिती मी घेतली आहे. आज मला भगवंतानी दर्शन दिलंय. आणि जेव्हा तो हे इतरांना सांगतो, माऊली म्हणतीये, मी झालो ऐसा म्हणे, मी भगवंत स्वरूप झालो, मी परब्रह्म स्वरूप झालो, मी परब्रह्माची प्रचिती घेतली, परब्रह्माशी मी तदाकारता अनुभवली, असं जो म्हणतो तो काहीच नेणे, त्याला काहीच समजलं नाही असं मानलं पाहिजे.
समर्थ आपल्या शिष्याला, उद्धवांना, तू ब्रह्माचा अनुभव घे असं सांगतायत. पण ब्रह्माचा अनुभव घेताना ब्रह्म मी जाणलंय याची जाणीव टाकून दे जे सांगतायत ते आणि माऊली एकच उदाहरण आहे, फक्त शब्द वेगवेगळे आहेत. आत्मसत्ता, ती जी सत्ता आहे आत्म्याची, परब्रह्माची सत्ता मला प्राप्त झाली आहे. मी आपल्याला काल बोललो, कोल्हापूरचे परमपूजनीय अदृश्य काळस्वामी महाराज स्वतः महाड सारख्या दुर्गम भागात गेले. घाणीचं साम्राज्य आहे, कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे, अनेक साथीचे आजार होऊ शकतात. आपल्या शिष्यांसह स्वामीजी साफसफाईच्या कामात उतरलेत. आपण पाहिलं एका वारीमध्ये पूजनीय बंडातात्या कराड वस्तूंच्या, सामानाच्या गोणी आपल्या पाठीवरून या गाडीतून त्या गाडीत फिरवतायत. हा कुठला भाव आहे? विश्वरूप व्हायचंय आणि पुन्हा त्या विश्वाची सत्ता मला मिळाली आहे याची उर्मी सुद्धा शिल्लक असू नये असं समर्थ सांगतायत. आम्हाला तर 2 पैसे जवळ झाले, थोडा अधिकार मिळाला की आम्हाला वाटतं आता या पृथ्वीच्या पाठीवर माझ्यासारखा सुखसंपन्न, वैभव संपन्न माणूस दुसरा कोणी नाहीये. आणि सगळं हे काय? आळवावरचं पाणीच आहे. आता खरं तर काय, पुढच्या ज्या ओव्या आहेत, पुढच्या 5 ओव्यांमध्ये शिष्याच्या मनात अजून एक शंका आहे, जी शंका दासबोधामध्ये आत्मारामामध्ये सुद्धा शिष्याने घेतलेली आहे. आता ही त्याला अडचण काय आहे? त्यालाच काय, आपल्या सगळ्यांना आहे. विश्व डोळ्यांनी दिसतंय, त्याला माया मानायचं? अहो, हे मान्य आहे एका दृष्टीनं, हे समजेल, पण मी आत्मस्वरूप आहे, मी परब्रह्म स्वरूप आहे, हे मात्र अवघड आहे पचायला. आपण थोडा विचार जर केला, एकांतात जर बसलो, तर आपल्याला हे लक्षात येईल. समर्थांच्या वाङ्मयाच्या एवढी वर्ष झाली आम्ही अभ्यास करतो आहोत. तुकाराम महाराजांच्या गाथांचं श्रवण, पारायण आम्ही केलेलं आहे, ज्ञानेश्वरीचं पारायण केलेलं आहे, एकनाथी भागवताचं श्रवण आम्ही केलेलं आहे. आम्हाला माहिती आहे की हे सगळं मिथ्या आहे, नाशिवंत आहे. माझे नातेवाईक, माझी सत्ता, माझे पैसे, माझं घर, माझी जमीन केव्हा संपेल आणि केव्हा मी संपलो तर हे सगळं असूनही माझ्यासोबत काही येणार नाही, हे एखाद्या वेळी पचेल सुद्धा. पण मी आत्मस्वरूप आहे आणि मला आता या देहाची काही जाणीव असता कामा नये, हा विचार मात्र पटत नाही. अकंठ जेवण झालेलं आहे, आता खिरीची वाटी जरी समोर आणली तर पोटातली खीर बाहेर येण्याची शक्यता आहे. असं असताना सुद्धा 4 तासानंतर आपल्या मनात एक विचार येऊन जातो का नाही, खीर तर सुरेख झाली होती, उरली आहे का वाटीभर? पण मी आता परब्रह्म स्वरूप आहे, मला जेवायला मिळालं काय, नाही मिळालं काय, हा विचार मात्र आम्हाला पचत नाही. पण आता शिष्याच्या मनामध्ये ती शंका आहे. शिष्य विचारतोय, सत्याची जी स्वामी राया, विचारे पाहता मी तो माया, प्रत्यक्षाशी प्रमाण कासया, करावे स्वामी श्रीराम. माया प्रत्यक्षची आहे, सकळ विश्वदृष्टीसी पाहे, नाथिली हा शब्द नसाहे, प्रत्यक्षा पुढे श्रीराम. जैसा आप्त विदेशाशी गेला, बहुत दिवस होता राहिला, अवचट भेटी झाली बैसला, सन्निध वार्ता सांगे श्रीराम. सन्निध आहे बैसला, तो एक म्हणती क्रमला, आम्ही आपुले दृष्टी देखिला, हे सत्य कैसे मानावे श्रीराम. तैसी आम्ही आपुल्या डोळा, माया पाहतो वेळोवेळा, आणि प्रत्यक्ष या ब्रह्मगोळा, मिथ्या कैसे म्हणावे श्रीराम. शिष्य म्हणतो, स्वामी आपण सांगता ते सगळं खरंय,
सत्यची जी स्वामी राया, विचारे पाहता मी तो माया. खरंय तुम्ही म्हणता ते, तुम्ही सगळं सांगितलं मला, मी सुद्धा विचार केला. पहाटे उठलो, ध्यानाला बसलो, एकांतात विचार केला, खरंच हे सगळं माईक आहे. कालपर्यंत माझ्यासोबत जी मंडळी होती ती आज नाही आहेत. कालपर्यंत काही वर्षाखाली जे माझं शरीर होतं, जी माझ्या शरीरातली शक्ती होती ती राहिली नाहीये. हे सगळं माईक आहे, नाशिवंत आहे, हे मला लक्षात येत आहे. प्रत्यक्षाशी प्रमाण कासया करावे स्वामी, हे सगळं मला पटतंय. पण मला एक सांगा, हे दृश्य विश्व सुद्धा मला खरंच दिसतंय की हो? आता त्याला प्रमाण कसं मानायचं? त्याला दुसरी उपमा काय द्यायची? माया प्रत्यक्षीची आहे, सकळ विश्व दृष्टीसी आहे. नाथिली हा शब्द नसा आहे प्रत्यक्षापुढे. कधी कधी मला असं वाटतं की हे सगळं माईक आहे, सगळं नाश पावणार आहे. पण हे पटत नाही हो स्वामी, माझी अडचण तिथे आहे. नाथिली हा शब्द नसा आहे प्रत्यक्षापुढे, सगळं दिसतंय ना मला, मग नाही कसं म्हणू मी? जैसा आप्त विदेशाशी गेला, फार एक सुरेख दृष्टांत या ठिकाणी समर्थांनी दिलाय. समर्थ म्हणतात, जैसा आप्त विदेशाशी गेला, बहुत दिवस होता राहिला. अवचट भेटी झाली बैसला, सन्निध वार्ता सांगे. सन्निध आहे बैसला, तो एक म्हणती क्रमला. आम्ही आपुले दृष्टी देखिला, हे सत्य कैसे मानावे. फार सुरेख दृष्टांत दिलाय. आणि याची अनुभूती काही महिन्यांपूर्वी मी ऐकलेला एक प्रसंग तुम्हाला सांगतो. समर्थ या ओवीमध्ये म्हणतात, जैसे आप्त विदेशाशी गेला. माझा एक नातेवाईक आहे आणि तो दुसऱ्या देशामध्ये गेला. दर 6 महिन्याला तो घरी यायचा, परंतु 1.5 वर्ष झालं कोरोना चालू आहे. त्याच्या अगोदर 6 महिने गेलेला आहे तो. 2 वर्ष झाली तो आला नाही. आता तो आला नाही, तो दिसत नाही. समर्थ या ठिकाणी म्हणतात, तो एक म्हणती क्रमला. क्रमला म्हणजे मेला. अरे तो दिसत नाही म्हणजे संपला का काय? एकाने शंका विचारली आहे. खरंय का नाही? खूप दिवस झाले आपल्याला फोन नाही आला, वार्ता नाही आली, काही समाचार नाही कळला. मनामध्ये शंका येते का नाही? अरे काही बरं वाईट तर झालं नाही ना त्यांचं? खूप दिवस झाले हो, वर्ष झालं, काही फोन सुद्धा नाही आहे. आता ही परिस्थितीतून आपण जात आहोत. अहो, काही महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. आपल्या शिवथर घडीचे कार्यवाह आदरणीय नाना पाटणकर, आपण सगळे त्यांना ओळखतो. नाना पाटणकर मागच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये, पहिल्या लाटेमध्ये ते शिवथर घडीत अडकले. सगळ्या गाड्या बंद झाल्या, रस्ते बंद झाले. नाना पाटणकर 5-5.5 महिने शिवथर घडीत राहिले. फोनवर फक्त माहिती मिळायची. त्यांचा नातू आहे घरी, ही त्यांनी मला सांगितलेली हकीकत आहे. माणसाच्या आयुष्यात काय प्रसंग येतो किंवा कसा कथाभाग उभा राहतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यांचा नातू आहे. काय झालं की नाना पाटणकरांच्या मातोश्री काही महिन्यापूर्वी जात राहिल्या. त्या निजधामी गेल्या. बरेच दिवस आजी दिसेना, म्हणून नातूनी विचारलं, आजी दिसत नाही, आजी दिसत नाही. तर घरातल्या लोकांनी सांगितलं की अरे बेटा, आजी आता चांदण्यात गेली, ती आता दिसणार नाही. आता काय सांगणार बाळाला त्या? आजी आपली चांदण्यात गेली, ती आता दिसणार नाही, असं त्या नातवाला, त्या लहान बाळाला घरात सांगितलं. आता गंमत काय झाली की नाना पाटणकर 5-5.5 महिने झालं ते दिसत नाहीयेत घरात. तर तो नातू असं विचारला, नातूनी असं विचारलं, नाना पण चांदण्यात गेले का काय? हे मला स्वतः नाना पाटणकरांनी सांगितलं. ते म्हणाले, नातू विचारतोय की आपले आजोबा आता चांदण्यात गेले का काय, ते दिसतच नाहीयेत. ही वस्तुस्थिती आहे का नाही? वास्तव घडलेलं हकीकत मी आपल्याला सांगितली. समर्थांनी हा इथं दृष्टांत दिलाय. समर्थ म्हणतायत,
जैसा आप्त विदेशाशी गेला, गावाला गेला तो, दुसऱ्या देशामध्ये गेला, बहुत दिवस होता राहिला, 2 वर्ष झाले, आलेला नाहीये. अवचट भेटी झाली, बैसाला सन्निध वार्ता सांगे, पण त्याची माझी भेट झाली. तो आला, ते वंदे मातरमची विमानं चालू झाली, त्याच्यामध्ये त्याचा नंबर लागला आणि तो भारतात आला, माझ्यासोबत भेटला. आता हे खरंय का नाही? मध्यंतरी लोकांनी विनाकारण दवंडी पिटली, लोकांच्या मनात शंका निर्माण झाल्या की काही वार्ता नाहीये, गेला का काय? समर्थांनी इथं तो संदर्भ आपल्याला दिलेला आहे. समर्थ म्हणतायत, सन्निध आहे बैसला, तो एक म्हणती क्रमला, आम्ही आपले दृष्टी देखिला, हे सत्य कैसे मानावे. आता खरं कोणतं आहे? लोकांच्या मनात आलेली शंका खरी आहे का तो माझ्यासोबत बसून गप्पा मारतोय हे खरं आहे? आणि हे खरं किती दिवस राहणार आहे? पुढे समर्थ म्हणतात, तैसी आम्ही आपुल्या डोळा, माया पाहतो वेळोवेळा, आणि प्रत्यक्ष या ब्रह्मगोळा, मिथ्या कैसे म्हणावे. तो शिष्य आपल्या स्वामींना विचारतो, स्वामी, आम्ही स्वतःच्या डोळ्याने माया पाहतो वेळोवेळा. किती वर्ष झाली समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास करतो आहोत. आजही आमच्या घरातला कुणी माणूस गेला, आम्हाला दुःख होतं का नाही? मोठी घटना घडली, दुर्घटना घडली, आम्ही त्यातून बाहेर येत नाही. आम्ही खंत करतो, दोष देतो, आमच्या प्रारब्धाला दोष देतो, कुणाशी बोलत नाही, रडतो, पडतो. आता हे सगळं मिथ्या आहे का नाही? काही महिन्यानंतर, वर्षानंतर पुन्हा कुणी रडेल का? खरं कोणतं आहे? ते रडणं खरं आहे का आज रडत नाहीये हे खरं आहे? शिष्याच्या मनामध्ये विचारांचं काहूर आहे. तो म्हणतो, अहो वेळोवेळा, एकदा नव्हे, दोनदा नव्हे, अनेक वेळा अशा घटना घडल्यात. आम्ही आमच्या डोळ्यांनी हे पाहिलंय आणि प्रत्यक्ष या ब्रह्मगोळा. पण आता तुमची साधना, मला ते परब्रह्म स्वरूपाचं त्याचं दर्शन पण घडत आहे. आता काय खरं मानावं? हे दृश्य विश्व खरं मानावं का ते परब्रह्म स्वरूपाची झालेली क्षणिक प्राप्ती, क्षणिक प्रचिती, क्षणिक अनुभव तो खरा मानावा? विचारलेला, स्वामींना विचारलेला प्रश्न आहे. आत्मारामामध्ये हा दासबोध सांगितल्यानंतर उद्धव स्वामींनाच सांगितलेला आत्माराम छोटा ग्रंथ आहे, 183 ओव्यांचा ग्रंथ आहे. आपल्याला माहिती आहे केवळ 5 समास आहेत. त्यामध्ये समर्थ म्हणतायत, माया झाडिता कैसे झाडावी, तोडोनी कैसी टाकावी, येथे विचारे पहावी, नाथिलीच हे. आता तू विचार कर आणि ती माया कशी झाडशील? आपल्याला माहिती आहे की तत्व चिंतन, तत्व निरास आणि तत्व झाडा या 3 गोष्टी आहेत. उपरण्यामध्ये बांधून कोणीतरी काहीतरी दिलंय, त्याचं मी चिंतन करत राहतो. उपरण्यात काय दिलंय, उपरण्यात काय दिलंय. तत्व निरास करायला बसतो, एका झाडाखाली बसतो, काय दिलंय मला उपरण्यात? ही पोटली कशाची आहे? त्या पोटलीमध्ये मला एकाने पेस्ट दिली आहे, टूथपेस्ट दिली आहे. मी विचार करतो, मी तर आता जंगलात चाललो, लिंबाच्या काडीने दात घासीन, बाबळाच्या काडीने दात घासीन, मला पेस्ट काय करायची? मी फेकून देतो. शेविंग क्रीम दिलेले, मला आता शेविंग करायची गरज नाही. मला कपडे दिलेत, मला वस्त्रांची गरज नाही. एक वस्त्र माझ्या अंगावर ठीक आहे. काही तेल दिलंय, कुणी काही दिलंय, कंगवा दिलाय, कुणी काही 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 दिलेलं आहे. ते सगळं मी गरज नाहीये म्हणून टाकून देतो, सगळ्या वस्तू टाकून देतो आणि शेवटी मी ते उपरनं झटकतो आणि तिथून निघतो. याला तत्व झाडा असं म्हटलेलं आहे. आता माझ्यासोबत ज्या ज्या वस्तू आल्या त्या सगळ्या मी टाकून दिल्या. समर्थ मनाच्या श्लोकामध्ये म्हणतात, निसंग होई जे, संग सोडून सुखे राहावे. कशाचाही संग नको. व्यक्ती आणि वस्तूंचा संग सोडला पाहिजे. आत्मारामामध्ये समर्थ म्हणतात, माया झाडीता कैसे झाडावी, तोडोनी कैसी टाकावी, येथे विचारे पहावी, नाथिलीच ही. अरे ही नाशिवंत आहे, ही विघटनवादी आहे, ही मिथ्या आहे, ही माईक आहे. आता या शिष्याच्या प्रश्नाचं उत्तर समर्थ काय देतात
त्याच्या मनामध्ये आलेल्या आशंकांचं काहूर ते कसं निरसन करतात याचा विचार उद्या दुपारच्या 3 वाजताच्या सत्रामध्ये आपण करूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.